महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकेत दिसू लागलेले आहेत. पाहूयात की कुठे नक्की पाऊस होईल. नमस्कार, मी किरण वाघमोडे, एमटेक ॲग्रिकल्चरल इंजिनियर साताऱ्याचा आहे मी. तुम्ही हा व्हिडिओ हवामान अंदाज आणि बातम्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवरती पाहत आहात. तर सध्या राज्यात पूर्वेकडचे वारे येत आहेत. परिणामी काही प्रमाणात ढगाळ वातावरण सुद्धा राज्यात पाहायला मिळतंय. आणि साधारणतः 31 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारीच्या आसपास उत्तर भारताकडे एक पश्चिमी आवळतील आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या वातावरणात बदल अपेक्षित आहेत. पूर्वेकडून येणारं बाष्पयुक्त वारं हे वाढेल आणि त्यामुळे राज्यात ढग निर्मिती अधिक दाट होईल आणि त्यामुळे पाऊस होऊ शकतो. सध्या जर आपण पाहिलं तर सध्या आज मराठवाडा विभागामध्ये ढगाळ वातावरण आहे 29 तारखेला. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे. कोकणाच्या पूर्वेकडील भागांमध्ये ढग दाटलेले आहेत. विदर्भातही काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे. आणि जसं सांगितलं की हे ढग पूर्वेकडून येणारे जे काही वारे आहेत त्यामुळे बनत आहेत. आणि येत्या काही दिवसामध्ये आपण हवामान विभागाचा अंदाज सुद्धा पाहणार आहोत. तर असं दिसतं की उद्या तर राज्यात पावसाचा अंदाज नाही. मात्र साधारणतः 2 किंवा 3 किंवा 2 किंवा 3 या तारखेच्या आसपास उत्तर महाराष्ट्रातील काही भाग, मराठवाड्याचे उत्तर भाग आणि पश्चिम विदर्भातील काही भाग. तर या भागांमध्ये आपल्याला एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट किंवा पाऊस होईल अशी शक्यता आता मॉडेल दाखवू लागलेले आहेत. ही प्राथमिक शक्यता आहे. यामध्ये थोडेफार बदल सुद्धा होऊ शकतात. जे काही बदल होतील ते आपण येत्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला कळवूच. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओ पाहायला मिळतील. त्यासोबत जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार 2 फेब्रुवारी रोजी धुळे, नाशिक पूर्व आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. पण या ठिकाणी इशारा नाही. तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती याही जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी 2 फेब्रुवारी रोजी थोडाफार पाऊस होऊ शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे. पण आत्ता या जिल्ह्यांमध्ये सुद्धा धोक्याचा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आलेला नाहीये. बाकी येत्या दिवसात काय बदल होतील, काय अपडेट्स होतील त्याच्याबाबत तुम्हाला कळवण्यात येईलच. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा.